हाय फ्रेंड्स, आज आपण मस्त असे नाशिक फेमस वडापाव बघणार आहोत. तर बघू शकतात, बघता क्षणी तुम्ही सुद्धा करायला घ्याल इतके छान आणि चवीला अप्रतिम आणि झटपट होणारे आहेत. तर अगदी सोपी रेसिपी आहे. तर बघू शकतात, छान असे मी तुम्हाला एक फोडून सुद्धा दाखवला आहे. तर अशा पद्धतीने छान असे वडापाव तयार होतो. तर इथं मी साहित्यसुद्धा तुम्हाला सांगणारच आहे आणि सिक्रेट इन्ग्रेडियंट्ससुद्धा सांगणार आहे, काय टाकायचं, कसं करायचं. तर पीठ कसं तयार करायचं आणि पाणी किती टाकावं ते सुद्धा टाकणार आहे. इथं आपण साहित्य घेतलं आहे, पाव घेतलेत मी अर्धा डझन. अशा पद्धतीने अगदी फ्रेश असे पाव घेतले, त्याचे आपण अशा पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायचे. आता इथं चटणी तयार करण्यासाठी ना, जे आपण पिठात वापरण्यासाठी तर लसूण आणि हिरवी मिरची, ओवा मिक्सरला वाटून घेणार आहोत. इथं मी हवं आपल्याला पाहिजे तेवढं, आपल्याला जेवढे पावडे करायचे असतील तेवढं मी पीठ घेतलेले. इथं मी हातावर छान असं क्रश करून ओवा घेतला. त्याच्यात खूप छान सुगंधसुद्धा येतो आणि पचायलासुद्धा हलक्या होतात पावडे. तर इथं चवीपुरतं मीठ टाकून घेतली, अगदी थोडीच हळद टाकून घेतलं आणि सिक्रेट इन्ग्रेडियंट्स म्हणजे थोडा आपण सोडासुद्धा इथं वापरायचा आहे. त्याच्याने खूप छान कुरकुरीतपणा येतो पावड्याला. आणि आता इथं जो ठेचा मी सांगितला होता तो ठेचासुद्धा इथं टाकून घेतला आणि हे पीठ आधीच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मीठ सोडा व्यवस्थित पिठाला लागतो. आता आपण इथं थोडं थोडं पाणी करून व्यवस्थित हे पीठ भिजवून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने एकदाच आपण जर पाणी टाकून घेतलं पिठामध्ये तर ते पातळ होऊ शकतं. अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकून आपण छान मस्त असं पावड्याचं पीठ तयार करून घेणार आहोत. तर इथं मला थोडं अजून घट्टसर वाटलं, मी अगदी अर्धा कप पाणी मी टाकून घेतलं. परत अशा पद्धतीने मिक्स करून घेते. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने बघू शकतात. अगदी पातळही व्हायला नको आणि अगदी घट्टही व्हायला नको. तर अशा पद्धतीने तर इथं मी तुम्हाला दाखवते. माझं आता इथं खूप छान असं पीठ तयार झालेलं आहे. तर बघू शकता मस्त असं. तर आता मी 2 मिनटासाठी त्याला बाजूला ठेवते. इथं आपण तेल तापायला ठेवूया. गॅस चालू करून तेल टाकून तेल तापूया. तर बघू शकता आता ह्या मिरच्यासुद्धा आपण तळून घेणार आहोत पावड्यासोबत खाण्यासाठी. तर त्याच्या आधी आपल्याला ही मस्त छान चटणी बनवून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने शेवसारखं करून घ्यायचं. खूप छान फ्रेश अशी चटणी आपली लगेच पावड्यासोबत खायला तयार होते. तर इथं मी अशा पद्धतीने मस्त कुरकुरीत आणि लाल होईपर्यंत तळून घेणार आहे. तर बघू शकता अगदी झटपट पोळीसोबतसुद्धा खूप छान लागते. तुम्ही जेव्हा पाववडे बनवाल ना, तर त्याच्यासोबत नक्की अशी चटणी करून बघा. छान असं कुरकुरीत तयार झालेली आहे. तर मी आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहे आणि मिक्सरच्या भांड्यातच थंड होऊ देणार आहे. लगेच मिक्सरला वाटून घेणार नाही आहे. तर थोड्या वेळासाठी मस्त असं इथं थंड झाल्यानंतर लसूण टाकून घेतला, लाल तिखट टाकून घेतलं, मीठ टाकून घेतलं आणि थंड झाल्यानंतर मी मिक्सरला वाटून घेणार आहे. तर आता बघू शकता मस्त अशी कुरकुरीत छान अशी आपली ही लसूण लाल तिखटची चटणी तयार झाली. खूप चविष्ट होते पावड्यांसोबत. आता इथं मी पावडे काढणार आहे. चटणी अजिबात मी मध्ये भरणार नाही आहे. तर आपल्याला असे छान पद्धतीने व्यवस्थित पिठात मळून घ्यायचा. जो सॉफ्ट भाग असतो ना, तो तेलात टाकताना खाली टाकायचा आणि खालचा भाग असतो ना तो वरती टाकायचा. तर इथं बघू शकता मी आता तुम्हाला टाकून दाखवते. जो सॉफ्ट भाग असतो ना पावचा, तो खाली टाकायचा, म्हणजे वरची साईड पातळ होत नाही. तर बघू शकता अशा पद्धतीने छान तेलात तयार झालेला आहे. आता आपण पलटी करून घेतलेला आहे आणि मी गॅस अगदी आपण मिडियमच ठेवायचा, खूप जोरात नाही ठेवायचा, पीठ कच्चं राहू शकतो. तर बघू शकता मस्त असं आपलं 2-3 मिनटात पाव तयार झालं. आता मी दुसरासुद्धा तुम्हाला छान असं पिठात घोळून दाखवला आहे. आता आपण इथंसुद्धा टाकून दाखवला. छान अशा पद्धतीने अजिबात त्याचे आजूबाजूला शेव वगैरे बुंदी वगैरे तयार होत नाही आहे, म्हणजे आपलं पिठाचं मिश्रण खूप छान तयार झालं होतं. तर बघू शकतात खूप छान असे पावडे आपले इथं तयार झालेले आहेत. तुम्हालासुद्धा आजची रेसिपी कशी वाटली, चटणी कशी वाटली आणि नाशिक फेमस पाववडा कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि लाईफ इज यमी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.